श्री गणेशाय नमः. श्रोते हो, आपल्यासमोर गायीचे महात्म्य व अन्नदानाचे श्रेष्ठत्व याबद्दल आपल्याला कथा सांगणार ते आहे गरुड पुराण. जय जयाजी कर्पूर गौरा देवाधिदेवा भक्त मोहरा. नगराज कन्येची आवरा मज बुद्धिदाता तोई. स्वधर्मानिक झाल्यावरी पुन्हा ताक्षार प्रति श्रीहरी. गाही आचार निवेदन करी तोची सज्जनी परिसावा. विष्णू भगवान म्हणतायत गरुडेश्वराला, मी काय सांगतो ते ऐक. म्हणे ब्रह्मचारी आणि यती वपन की जे पितृ मरणांती. नख कर्मादी केल्या निवृत्ती चक्षुष्मान मानव होतसे. माणूस मृत्यू पावायच्या अगोदर त्याच्याकडून दानधर्म झाला पाहिजे आणि स्वर्ग प्राप्त होण्यासाठी गाय दान केली पाहिजे तर स्वर्ग प्राप्ती होते, नाहीतर स्वर्ग प्राप्ती होत नाही. म्हणून गायदान सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याच्या पाठोपाठ अन्नदान ही सर्वश्रेष्ठ आहे. सर्व जनांच्या अर्था कारणे केश श्मश्रू नख छेदने. नापिताशी क्रिया निमित्ताने मरणार्थ काही अवश्य द्यावे. आणि जात ही पृथ्वी सोडून हे जग सोडून जात असताना त्याच्या ज्या काही इच्छा आहेत ते त्याच्या पूर्ण कराव्यात, म्हणजे पुढं त्याला रस्त्यामध्ये पाठीमागे फिरून पाहण्याची वेळ येत नाही. स्तवाच्या पुजाव्या गायी नित्य प्रदक्षिणा कराव्या बहुत. गृह प्रदक्षिणी पृथ्वी प्रदक्षिणा होत सशैल वन कानने. गायला एक प्रदक्षिणा घातली तर ती पृथ्वीला एक प्रदक्षिणा केल्याचं महत् पुण्य मिळतं. गायीशी खाजविता सर्व पाप जात. गाय आपल्या समोर आहे किंवा आपल्या घरासमोर आपण बांधलेले आहे किंवा उभी राहिलेली आहे, अशा वेळी तुम्ही तिच्या पाठीवर हात ठेवून ती जर पाटात थोडी खाजवली तर सर्व पापाचा नाश होतो म्हणून सांगितलं. आणि सर्व शेतकऱ्यांच्या घरी गाय असतातच. ज्याच्या घरी घेण्याची ताकद नाही त्याच्याही घरी गाय असते आजकाल. तर सर्व शेतकऱ्यांनी ह्यात सांगितल्याप्रमाणे करा आणि वागा. गायी शिखाजविता सर्व पाप जात गो ग्रास दाने स्वर्गी वसत. पहा, गायीची पाठ खाजवली सर्व पापाचा नाश होतो. गाय दान दिली स्वर्ग प्राप्ती होते. नमस्काराव्या गायी नित्य मंत्र पुनित म्हणून या. आणि गायीला दिसल्याबरोबर हात जोडावेत आणि गायत्री मंत्र म्हणावा. नमो गौभ्यः श्रीमतीभ्यः सौरभेभ्य एवं च नमो ब्रह्मसुताभ्यश्रवच पवित्राभ्यो नमो नमः. ऐसा मंत्र म्हणून गायी नमस्काराव्या प्रतिदिनी. हा मंत्र गायच्या समोर रोज म्हणून गायचं दर्शन घ्यावं. गोदान पण तया लागुनी प्राप्त होई असंशय. आणि जरी गाय दान नाही द्यायचं जमलं तरी सुद्धा गाय दान दिल्याचं पुण्य लाभतं. कसं लाभतं? गायीचे पाठण रोज खाजवायची आणि गायीला पाणी वेळच्या वेळी जेवण तिला घालायचं आणि तिच्या पाया पडायचं. ज्याच्या गोठ्यात चिखल मक्षिका
आणि तैसीच मुरकुट देखा दंड करून अनिका दुग्ध काळी बळे जो नर. गोठा म्हणजे गोठा आहे गायचा, म्हणजे छप्पर आहे, त्यामध्ये गाय बांधली. तर ती गायचं ती शेण मुतारी या ज्या असते घाण साचल्या आजूबाजूला काढून ती नेहमी गोठा स्वच्छ ठेवावा. नाही गोठा स्वच्छ ठेवला तर काय त्रास होतो, काय शिक्षा मिळते देवाघरी ते ऐका. तो कुंभी पाक नरका माझारे वा वा चिरकाळ पडे प्रेत शरीरे. नरकात पडणारच तो, नरकात जाणारच. आणि तो नरक काय साधा नसतो. आणि कसा पडेल, चिरकाळी, म्हणजे त्याला अंदाजच नाही, त्याला मुदतच नाही. वायू पर्जन्य तापा भीतरी जो रक्षण करी गायीचे. पावसाळ्यात गायीचं रक्षण करावं, हिवाळ्यामध्ये गायला थंडी वाजते गायीचं रक्षण करावं, आणि उन्हाळ्यामध्ये गायीचं रक्षण करावं, कारण तिला ताप सहन होत नाही. तो सप्तकुळास तरत जो गायीचे जलतृण नाशित. आणि तो त्याच्या 7 कुळामध्ये तो तरुण जातो, त्याला त्रास होत नाही. तो ब्रह्मात्या दोष पावत उर्ग नाशना निश्रे. म्हणजे तो गाय नैवेद्याने पाणी पाजत नाही, गोठा साफ करत नाही, तिला व्यवस्थित जागा ठेवत नाही, ती सेवा करत नाही, त्याच्यासाठी ब्रह्महत्याचा दोष लागेल म्हणून सांगितलं. मास दोन सर्व दुग्धास मानुषे ध्यावे वत्सास. तृतीय मासी 2 स्तनास 1 चतुर्थ पंचमासी न पातके. सदोष गायी असल्याही पाळावी विपत्ती काळीही न टाकावी. आदरे पाळिता गो प्रधान पदवी प्राप्त होई संशय. कसले आपल्या वेळेला संसारामध्ये कसलंही संकट आलं तरी गाय विकू नये असं सांगितलं. तृण तो यदिके करुणी गायी पाळाव्या प्रतीक्षणी. दीप लाविता गोस्थानी शतवर्षे प्राणी स्वर्गी राहे. रोज जर गायच्या समोर दीप लावला म्हणजे थोडक्यात छोटी समय सिद्ध असतो, तो लावला आणि रोज तिच्या पाया पडलं, रोज तिच्या कपाळी परमेश्वराचं भस्म लावलं, फार सुंदर. तो सप्तवर्षी स्वर्गामध्ये राहील, म्हणजे शतवर्षी 100 वर्ष तो स्वर्गामध्ये राहू शकतो. त्याला जन्म घ्यायचे कारण नाही, मृत्यू पावायचे कारण नाही, त्याला मृत्यू लोकांना यायचीच गरज नाही, तो स्वर्गात राहू शकतो. गोरजे अवलक्ष्मी विघ्न जात अंग 14 भुवने वसत. बघा लक्ष्मी तर आहे तिच्यामध्ये वास करतो, परंतु 14 भुवने तिच्या हृदयामध्ये वास करतात. को वध करत्यासी नरक गणित. आणि जो गायीचा वध करतो त्याला काय शिक्षा आहे पहा. 21 जाणावे. मूळ काय सांगितलं बघा. गोरजे अवलक्ष्मी विघ्ने जात अंगे 14 भुवने वसत. गोवध करत्याशी नरक गणित 21 जाणावे. जर एखाद्यानं गायचा घात केला तर त्याला 21 वर्षाची शिक्षा आहे. गोमूत्र गोमय क्षीर दधी सर्पी कुशनिर. 1 रात्रोपवासे शव पाकवत नर शुद्ध होई निश्रे. पुच्छोदक मस्तकावरी धरिता सर्व तीर्थाचे फळणारे. पाओनी पातकाची बोहरी तत्काळची होत पै. पहा गायला आपण स्नान घालतो, आंघोळ घालतो, त्यावेळी ते पाणी जे असतं ते पाणी आपल्या डोक्यावर जर सोडलं तर सर्व तीर्थाचं पुण्य त्याला लाभतं. शृंगाग्री सर्व तीर्थ राहात
मध्य महेश्वर वसत कर्णे अश्विनी सार तिष्ठत शशिभास्कर नेत्रा माझी. गायीच्या प्रत्येक इंद्रियामध्ये काय काय आहे, कानामध्ये काय आहे, डोळ्यामध्ये काय आहे, नाकामध्ये काय, सर्व गोष्टी या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. कमलस्थानी कंबल नाग हुंकारी सरस्वती सांग कंठस्थानी वेदनिष्ठंका कुकोदस्थानी हिरण्यगर्भ विष्णू जीवनी नामिकी पवन वरुण ओष्टी पितरपृष्टी जान स्तन समुद्र धर्मपादस्थान पृथ्वी जान वक्षास्थळी. पृथ्वी कुठं आहे ते छातीमध्ये आहे आणि समुद्र कुठं आहे पायामध्ये आहे. मुखी अग्नी जगणी रुद्र, मुखामध्ये अग्नी आहे, रुद्र आहे म्हणजे शिव आहे. लक्ष्मी योनी स्थानी स्थिर, लक्ष्मी कुठे आहे पहा त्या बेंबीमध्ये आहे. जिव्हे पार्वती आणि मुखामध्ये पार्वती आहे. पुच्छी रशिम भास्कर आणि खुगा खुराग्री गंधर्व वसताती गोमे गंगा यमुना मूत्री जाण रेवा घृत दधी गोमूत्री पावन ऐशी सर्व देवमयी म्हणून पात्र सुपूजित विप्राशी द्यावी. श्रोते हो, आपणही आमच्यापेक्षा हुशार आहात. आपणाला हे अर्थ थोडाफार समजता आहे तर आम्हाला समजत कसा, परंतु सर्व जर प्रत्येक ओळीचा जर अर्थ करायचा म्हटलं तर 4 दिवस पुरणार नाहीत. म्हणून जितकं ठोकळमध्ये सांगता येईल ते तुम्हाला सांगत आहे. वस्त्रे कुंडले मुद्रिका युक्त संवत्स पुजोने मंत्रोक्त दक्षिणा द्यावी दानसा गुण्यार्थ पंच स्वर्णमित प्रणाम तिचे. आघृत काशपात्रे वेळकुश पुच्छोदक ब्राह्मणा हस्ते दान द्यावे देख कृष्णधेनु वैतरणी सांग अथवा द्यावी पाटलावणी ती वैतरणी नदी तारित. बघा कोणती नदी आहे, यमलोकातून स्वर्गलोकी प्रयाण करत असताना ही वैतरणी नदी आहे. ही वैतरणी नदी पार करता येत नाही माणसाला, यासाठी गाय दान दिलेली लागते किंवा गाय सांभाळण्याचं पुण्यजवळ असावं लागतं. ते इथं गाय प्रगट होत असते. ती वैतरणी नदी तारित वृद्धा भुक्त भोगा हिंसा आस्तन स्रवत यतन दोहा विक्षिरा वत्से मरता उन्हाड फिरत जी सदा ऐशी गाई न द्यावी दान कपिला जो देईल सुलक्षण. आणि गाय कोणती दान करावी ब्राह्मणाला, तर कपिला गाय दान करावी. अथवा घेता ब्राह्मण स्वर्गस्थान पावती दोघे. ब्राह्मण हे स्वर्ग पावतो आणि जो देतो त्याला हे स्वर्ग प्राप्त होते. ब्रह्मलोकी रोम संख्या वसत उभयमुखी वत्सपाय दिसत गोदान केल्या पृथ्वी दत्त केल्याचे प्राप्त पुण्य होय. गाओ में अग्रता संतो गाय पृष्ठभागी वसतो गायी हृदयी नित्य राहतो गायी मध्ये मी वसे नित्य. असं परमेश्वराने सांगितलं आहे. सर्व गोदानी हा मंत्र बोलला से खगेश्वर. खगेश्वर म्हणजे साक्षात सूर्यनारायण. अशक्ता असल्या मनुज फार निष्कस वर्णात्वा रजत तयाचे करावे दान 20 गुंजा निष्कमान. कमीत कमी 20 गुंजा तरी
ब्राह्मणाला सोनं दान करावं आयुष्यामध्ये. समर्था सोने करिता शठपण. घरामध्ये भरपूर सोन्याचा ढेग लागलाय, पण दान धर्म करायची इच्छा नाही, तरी पण दान धर्म करा. फल संपूर्ण न पावे तो. असून दान धर्म करत नाही तर ते धन त्याच्या काय उपयोगाचं नाही राहणार. प्रेत कर्म करतानी प्रेत दोघे तद्गती ते पावत. कोणी मृत्यू पावलं तर त्याच्या प्रेताचा सर्व खर्च करावा, तेव्हा पैसे उधळावे, लोक जीव घालावेत, त्यामध्ये तुम्हाला सद्गती प्राप्त होते. त्यामुळं दाना माझी तीन मुख्यभूत प्रेतोपकारार्थ बोलले. आजकाल माणसं जिवंत असतानावर परोपकार करत नाहीत. या ठिकाणी भगवान सांगतायत, माणूस जरी मेला तरी त्याच्यावर परोपकार करा, त्याचं सर्व काही करा, कुठं थटून देऊ नका. तुम्हाला भगवंत काय देईल? भरभरून देईल. नित्य कुंभ नित्य दीप अष्टविध पद तिला पात्र आज पात्र प्रसिद्ध उपान देता सुखागाध प्राप्त होई प्रेताशी. कोणी असो, जर मृत्यू पावल्याला दिसला तर त्याच्यासाठी थांबावं आणि त्याला सगळ्याबरोबर पाणी पाजावं, फार मोठा लाभ होतो. ऐसे गोदनाचे महिमान वैनतेया केले निरूपण. आता नदान पावण ऐके महिमान तयाचे. देव ऋषी गण भूसुर अन्न प्रशंसिती निरंतर. अन्नी यज्ञ सर्व लोकतंत्र विश्व समग्र अन्ने धरिजो. आता स्वर्गीय देव आहेत, आपले गेलेले संपूर्ण पित्र आहेत, आपण निवड दाखवतो तो त्यांना पोचतो. प्रत्यक्ष अन्नमय प्राण. हा मानवाला काय आहे? हा मानव कसा आहे? अन्न वाचून मरणारा माणूस आहे, मरणारा प्राणी आहे, त्याला अन्न पाहिजेच. मग काय सांगितलं? असो स्वकुटुंबही पिळून अन्नदान ब्राह्मणाशी द्यावे. आणि घरातली माणसं किती खोडकर असली किंवा भावकी खोडकर असली तर त्याच्यासाठी त्यांनी अन्नदान हे घातलं पाहिजे. अतिथीची अवज्ञा करावे. येणाराला वाईट बोलू नये. आदर हे अन्ने अर्पावे. चांडाळ पतित शत्रू जीवी अन्नदान समये समान सर्व. ते अतिथी देव हो असं समजून सर्वांना एक सरकारनं वाढलं पाहिजे, सर्वांना मनोसक्त त्याची इच्छा पूर्ण केली पाहिजे, त्याला खाव्याला घातलं पाहिजे. त्यास अर्पावे अन्न मग काय वर्णाने ब्राह्मण शक्तीनुसार द्यावे अन्नदान. ब्राह्मणास देता होत अक्षय. इतराला दान दिल्यावर तर पुण्य लाभतंच, पण ब्राह्मणाला दान दिलं तर अक्षय पुण्य लागतं, म्हणजे ते पुण्य कधी संपत नाही. शूद्राशी दिल्या महत् फल आणि गोरगरीबांना दिलं तर त्याचं फल चांगलं प्राप्त होत असतं. पितर प्रशंसिती पुष्कळ जैसा शेती पर्जन्य काळ. शेतावर पाऊस पडल्यानंतर शेतात पिकं कशी भरपूर येतात, तसं गोरगरिबांना भुकेल्याला अन्न तांदळाला पाणी दिलं तर तुम्हाला काही कमी पडत नाही, कोणत्याही जन्मामध्ये कमी पडत नाही. ते पुण्य हजारो लाखो जन्मामध्ये साथ देत असतं. इच्छिता ते निर्मळ कृषिक पे तद्वत पितर अन्न इच्छित. आमुच्या कुळी पुत्र पौत्रादी संतती कोणी जरी अन्नदान करते तरी येथे प्राप्ती घडे आम्हा. म्हणजे ह्याच्या अगोदर जे आपले सगळे नातेवाईक मृत्यू पावलेले आहेत हजारो पिढींचे, त्यांची सुद्धा आपल्या पुण्यामुळं नरकातून सुटका होते. त्यांना अन्न मिळत नसेल तर अन्न मिळत असतं, पाणी मिळत नसेल आपल्या पाणी देण्यामुळे पाणी त्याला मिळत असतं. कपडे जर आपण कोणाला दान दिले तर ते कपडे त्याच्यापर्यंत पोचत असतात, म्हणजे तो उघडा राहत नाही.
ब्राह्मणे भूत स्वहे जरी याचना करीत न मागता ये दिदिल्या दत्त पुण्यापार प्राप्त होईल. समोरच्यानं मागायच्या अगोदर जर आपण ते दान धर्म केला तर तो दत्त नारायणाला दत्तनाथाला तो आपलं दान पोचत असतं. अन्नदाता पशु लाभत पुत्र कन्या धन बहुत बहुत बळ रूप प्राप्त स्वर्ण भोगी होत महासुखी. आणि मग जन्म घेतल्यानंतर जन्माला आल्यानंतर धन दौलत प्राप्त होत असते, सुख प्राप्त होत असतं, मुलं बाळ चांगल्या आपल्या पुढे जन्माला येत असतात. अन्न प्रत्यक्ष करे तृप्ती. बघा, भल्या भल्या मन चांगला असो की वाईट असो पण त्याच्या मनाची तृप्ती होते अन्न खाण्यामुळं आणि गोडभर पाणी पिण्यामुळं. अन्ने क्षुधा निवारे निसृती अन्नदाने स्वर्गाशी जाती देव पूजती तया ते. पा गायचे पूजा करणारे अन्नदान करणाऱ्यांचा स्वतः भगवंत दर्शन घेतात. अन्न नसता शरीरी अन्न नसता शरीर नासता. अन्न जर नसेल तर शरीर ते दम काढत नाही. पंचधातू क्षीण होता बळवानही नाश पावत अन्न नसता तयाशी. भीमासारखा जरी माणूस असला त्याला सुद्धा अन्नच पाहिजे. अन्न नसेल तर तो सुद्धा गडबडा लोळून प्राण सोडू शकतो. मग आपण तर काय आहे त्याच्याबरोबर, त्याच्या नकाच्या वजनाचं नाही आपण. सायंप्रतः अग्निहोत्र हवना यथा विधी करिता जाण वृष्टी होत त्या पुण्यानं अन्न निर्माण वृष्टीपासून होम हवन करावा, लोकांना दान धर्म करावा. विवाह यज्ञ प्रेतकार्ये समजता अन्नहीन केल्यान शोभत हे मेरते असल्या बहुत शोभा सर्वता न पावेची. ह्या पृथ्वीवर जेवढे लोक अन्नदान करतात, कोणाचं काहीही असो पण अन्नदान करणं फार महत्त्वाचं आहे. मग कोणताही प्रोग्राम असो पण अन्नदान केलं पाहिजे. ते देवापर्यंत आणि आपल्या संपूर्ण पितृलोकापर्यंत पोचत असतं. भूते अन्नापासून होती अन्ने उदक वृष्टीने उद्भवती. काय सांगितलं बघा, भूते अन्नापासून होती अन्ने उदक वृष्टीने उद्भवती. अन्न कशामुळे तयार होतं? पावसामुळं, वाऱ्यामुळं, स्वर्गीय संपत्तीमुळं अन्न हे प्रगट होत असतं, निर्माण होत असतं आणि ते खाल्ल्यानंतर पंचभूत शांत होत असतात. यज्ञ पर्जन्याची प्राप्ती. आणि आपण जे देवपूजा करतो ह्याच्यामुळं वेळच्या वेळी पाऊस पडतो आणि आपल्याला त्याचा लाभ होतो. अन्न निवृत्ती यज्ञे होय अन्न विष्णू स्वयं देव अन्नासे देव भव अन्न ब्रह्मा देव देव सोम रवी मरुद्गणन आत एक वदे अन्नदान करावे प्रेत मुक्त्यर्थ जाण उदकयुक्त विशेष पूर्ण दान महिमा वाढसे. याचे विषयी पुरातन कथा एक पन्नगाशन पूर्वी त्रेतायुगी मी जाण रामावतार धरेला. असं कोण? विष्णू भगवान गरुडेश्वराला म्हणतायत. त्या अवतारी अगस्तीने कथन केले मज कारणे. अगस्त्य ऋषीने मला काय सांगितलं आणि मी काय ऐकलं ते तुला सांगतो. ते ऐके एकाग्रमणे निरूपण करीतो जे ऐके रामा कथा विचित्र मी तीर्थयात्रा करिता पार कोणी के स्थळी अरण्य सुंदर महासरोवर तया माझी. आणि मी आकाश मार्गानं काय पृथ्वीवर फिरत असताना माझ्यासमोर एक सरोवर दिसलं मला.
एक योजन तलाव विस्तीर्ण चक्रवाक कारंडवार किरण आश्चर्य रूप संपूर्ण परितपोधन न शेवती. मोठ्या तलाव्यासारखं होतं ते सरोवर, पण तिथं कोणी येत जात नव्हतं. त्या सरोवरात टाक एक रात्री मी राहिलो रावणारी. इथं का कोणी फिरकत नाही म्हणून त्या ठिकाणी त्या तलावाच्या जवळ मी राहिलो एक दिवस एक रात्री. उदय पावता तमारे म्हणजे सूर्या उदय झाल्याबरोबर तटाकावरी मी गेलो. आणि सूर्याचा उदय झाल्याबरोबर मी त्या तलावाच्या किनाऱ्यावरती गेलो. तव तेथे पाहिले अपूर्व सपुष्ट आणि अजर शव उदकाच्या समीप अभिनव. आणि तिथे मी एक प्रेत पाहिलं पाण्याशेजारी. देखोनी विस्मय मज जाहला. मला आश्चर्य वाटलं. एक मुहूर्त चिंतन करिता उगाची राहिलो तटस्थ. उभाच राहिलो तिकडं पाहत आणि चिंतन करू लागलो म्हणजे विचार करू लागलो. ऐशे चिंतन करीत असता एक मुहूर्त लोटल्यावरी विमान पाहिले मनोजवा परी. कमीत कमी एक तास उभा राहिलो तेवढ्यामध्ये एक विमान आलेलं पाहिलं मी. आहेत त्यात दिव्य शरीरे. त्यामध्ये बसलेले माणसं दिव्य शरीरे होती. हंस विमानी बैसला. आणि त्या तळ्याच्या काठी मरून पडलेला हंस दिव्य देहानं त्या शहरातून बाहेर निघाला आणि ते विमानामध्ये बसला. त्या विमान माझी 500 अप्तराद संघसेवा करीत सुंदरी अलंकार मंडित. आणि तो हंस रूपानं त्याच्या विमानात बसल्याबरोबर देवांच्या ते ठिकाणी हजारो अप्सरा त्याची सेवा करायला प्रगट उभ्या होत्या. अलंकार पंडित रमवित तया प्रती कित्येक गाती कित्येक नाचती कित्येक वाद्ये वाजविती विना पठणानारिती स्वर्गवाद्ये मनोहरजी. आणि त्या ठिकाणी अनेक तऱ्हेची वाद्य वाजत होती. आणि तो हंस कुठं बसला होता? ते विमानामध्ये बसला होता. तो पुरुष विमानातून देव संकाश उतरला जाण. तृप्तीपर्यंत शवमांस भोजन करिता झाला रघुवीरा. आणि तो माणूस त्या विमानात बसून आलेला माणूस खाली उतरला आणि ते शव खाऊ लागला. म्हणून तर काय सांगितलंय, तृप्तीपर्यंत शवमांस भोजन करिता झाला रघुवीरा. मागोती माने आरुडता मी तयाशी झालो पुसता. कोण तू देव संकाश असता आचार निंद्य करतोशी. अरे तो दिव्य मनामध्ये बसून आलास, दिव्य शरीर आहे तुझं, दिव्य नजर आहे, आणि तो म्हणून खाली उतरून हे काय ह्या प्रेताला खात बसलास. आचार निंद्य करतोशी, वाईट वागतोस रे तू. काय याचे असे कारण आश्चर्य वाटते मज संपूर्ण. तुला तुझा ध्येय खायची वेळ आली, काय कारण आहे या गोष्टीला हे मला सांग. तुझ्या आहाराचे श्रवण कराया संपूर्ण इजेतो मी. अरे म्हणले तुझे हे जे संकट आहे रोज रोज जे तुझा ध्येय खायला तर पृथ्वीवर येतोस ब्रह्मांडातून स्वर्गातून, तर हे सगळं मी बंद करून टाकतो. असं कोण? ते अगस्त्य ऋषी म्हणाले. ऐशी ऐकोनी माझी भारती स्वर्गवासी जो प्रांजली सुमती. बोलता झाला मज प्रती रघुनंदना शुभाक्षरे. म्हणे ऐके मुनिवर्या माझे वृत जेणे सुख दुःख मजला प्राप्त. कर्माचा दुरती क्रम होत तोची ऐक ऋषीतमा. हे कशामुळे घडतंय आणि का रोज माझा मला ध्येय खावा लागतं येऊन आणि परत विमानापासून जावं लागतं हे तुला सांगतो. सुदेव राजा मम पिता विख्यात लोकत्रयी कीर्ती भरित असता झाला पूर्वयुगी.
त्याच्या भार्या दोघी जणी पुत्र झाले तया लागुनी. मी वडील श्वेत महागुणी. ते मी थोरला मुलगा होता त्यांचा. सुरत धाकुटा जाहला. अनंतर पिता पावला मरण. वडील मृत्यू पावले. पौरी केले मजाभिषेचन. राज्य केले न्याय करुण. बोध 3 वर्ष सहित प्रजा पाळल्या पुत्रा परी. परंतु ब्राह्मणाशी मी संसारी. अन्न दिले सत्पात्री. दाने बहुत अन्य केली. मग प्रवेशलो तपोवन. भरपूर पुण्य केलं. कुंभोद्भवा तेचे जाण. मृग पक्षीवर जीत संपूर्ण. ऐशावनी प्रवेशलो. सुरताशी राज्य दिदले. म्याहे सरोवर शेविले. आणि धाकट्या भावाला काय केलं, राज्य दिलं. आणि मी या सरोवरावरती येऊन राहिलो. येथे दारुण तप मांडिले. सहस्र संख्या संवत्सर. मग मी पावलो मरण. झाले दिव्य शरीर. दैदिप्यमान विमाना माझी बैसोन. ब्रह्मलोका प्रति पावलो. तेथे क्षुधा तृषा मज त्वरित. मुनी सत्तमा लागली बहुत. इंद्रिय व्यथित झाली समस्त. प्राण व्याकुळ होत पै. मग ब्रह्मयाशी पुषला हार. भगवंता काय भक्षू सत्वर. ब्रह्मदेव बोलिला उत्तर. स्वदेह समग्र भक्षण करे. आपुले नित्य स्वादु मांस. भक्षित जाई अति सुरस. तपो तेजे पुष्टता शरीरास. राहे तुझ्या उत्तम. अगा श्वेत राजा पूर्व काळी. अन्नदान न केले त्वा भूतळी. संन्यास अतिथी गृहाजवळी. आल्याय मोहे न दिले अन्न. अन्नदानच न करण्याचा हा गोळ आहे सगळा. अन्नदान केला वेळ अन्न नसतील. त्या दोषे क्षुधा तृषा. स्वर्गी बाधते पुण्य पुरुषा. परिहार याचा सहसा. स्वर्गा माझी नशेची. यास्तव शरीर पुष्ट मांस. भक्षित जाये अमृत रस. समान तृप्ती तुझे मानस. नित्य पावत जाईल पै. असं कोण सांगितलं मला? ब्रह्मदेवानं सांगितलं की तुझं शरीर तूच खा. का तर दान धर्म केलाच नाहीस. अन्नदान धर्म करायला या स्वर्गामध्ये जागा नसते. आणि तुला जागा आम्ही दिली का तर तू तपश्चर्या केलीस हजारो वर्ष. मानस नित्य पावत जाईल पै. अगस्ती जो का महामुनी. तीर्थयात्रा प्रसंगे त्या स्थानी. स्वतः दुर्धर्ष येईल ते क्षणी. कष्टमुक्त होशील तेव्हा. आणि ब्रह्मदेवाने सांगितलं अगस्त्य ऋषी समोर येतील त्या टायमाला तुझे संपूर्ण कष्ट संपून जाईल. इंद्रादी सुराते. आराध्यावया पुरते. सामर्थ्यासे त्या मुनी ते. ते तुझी कथा कायशी. तेची मी विधी वाक्य ऐकोण. भिवत सारहार करे अनुदिन. ऐसा बहुत वर्षगण. भोजन करिता पै गेला. भक्षिता शरीर नाही सरले. माझे मन तृप्ती पावले. या कष्टापासून उद्धारिले. मुनी सत्तमा पाहिजे त्वा. कुंभयोने तुझा वाचुनी उद्धरिता. नसे अन्य कोणी. ब्रह्मा ऋषे प्रस्ताव कराव्या लागुनी. योग्य आहे ऋषीवर्या. तृषा क्रांताशी क्षीरसागर. दरिद्र्याशी जैसा कुबेर. भेटताची कष्ट समग्र. नाश पावती क्षणमात्रे. तैसा ऋषीश्वरा मज भेटलाशी. आता काय राहील क्लेश विवशी. ऐशे श्वेतवाक्य ऐकून मानसी. रघुत्तमा दुःखीत जाहलो. मनी दया उपजली तदुधारार्थ. वस्त्राभरणे घेतली. राज ऋषींची पूर्व काया नासली. एकच राहिले दिव्य शरीर. तृप्त झालो म्हणून नमस्कार करुणे राजनंदन. म्हणा माझी बैसोन ब्रह्मलोका प्रति गेला. वास्तव राजा अन्नदान
भूताळी करावे अनुदिन अन्नदान करता तयान काय दाने न केली सर्व दानाचे पुण्य घडत तस्मात अन्नदान निश्चित रामाकृत जाई सत्य तू जगन्नाथ विश्वात्मा. हे सर्व अगस्त्य ऋषींनी रामाला सुद्धा सांगितलं की तुम्ही वनवासात आहे पण अन्नदान करावं लागेल तुम्हाला. तुम्ही प्रभू असून सुद्धा तुम्ही विश्वात्मा आहात तरी सुद्धा तुम्हाला मानवासारखं वागावं लागेल, अन्नदान करावं लागेल. तुझं प्राप्ती काय सांगावे वृद्धी सुतक झाल्या स्वभावे त्या माझी अमान द्यावे दोष नसे तयाशी. तुमचे वडील जर गेले पण त्यांच्यासाठी जे काय करावं लागतं मानवाला ते तुम्हालाही करावं लागणार आहे. ऐसे अगस्ती वाक्य ऐकून राम नित्य करी अन्नदान तस्मात अन्नदाना समान नाही दुसरे दान पे. धर्मे होई अर्थ प्राप्त धर्मे काम जाई वाढत सर्व पुरुषार्थात धर्म सत्य गरुडा जान निश्चय. धर्मा समान नाही पुरुषार्थ जो नर धर्म विवर्जित पुत्रत्वा सोतात त्याग सत्य त्याचा किजी. या प्रकारे भगवंत गरुडाशी निरूपित सुप्त शौनकादी ऋषीप्रत कधी समस्त कधी समस्त माधव म्हणे. आणि संपूर्ण कथा हे भगवान विष्णूंनी गरुडी शरीराला सांगितली. इति श्री गरुड पुराणे प्रेत कल्पे अन्नदान महिमा वर्णनम नाम दशमाध्याय गोडः. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतो. पुंडलीकवर्धि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.